दाभेमोहन गावच्या सुपुत्राने इटलीत एक आदर्श युवा उद्योजक म्हणून नाव कमावले आणि त्याने आपल्या जन्मभूमीचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे। त्यांच्या कार्याचा चंदनासारखा सुगंध गावापुरता मर्यादित न राहता तो सर्वदूर पोहोचावा असे गौरवोद्गार माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांनी केले। दाभेमोहन तालुका महाबळेश्वर येथे फिल्टरद्वारे 100% जलशुद्धीकरण करून गावाला देणारी श्री केदारेश्वर महाकाली जलसंजीवनी योजना ही जिल्ह्यातील पहिली योजना। इटलीचे उद्योजक चंदन चव्हाण यांनी गावात सर्वत्र स्वखर्चाने बसवलेल्या सौर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा व नवीन कामाचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी श्री गायकवाड बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, गटविकास अधिकारी यशवंत भांड, कोणेचे अध्यक्ष किशनदादा जाधव, डी.के. जाधव, बी.व्ही. शेलार, सुनील पार्टे, सुभाष सोंडकर, उद्योजक चंदन चव्हाण, श्रीमती सुनीता चव्हाण, सचिन उतेकर, लक्ष्मण जाधव, दाभेमोहन परिसरातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते। इटलीतील उद्योजक चंदन चव्हाण यांनी सौर ऊर्जा पाण्यासाठी योजना, शाळेतील मुलांना मदत, शासकीय योजनेसाठी 10% रक्कम, शेतकऱ्यांना मोफत ट्रॅक्टर अशा विविध समाज उपयोगी कामातून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे। या कार्याचा सुगंध फक्त दाभेमोहन गावापुरता मर्यादित न राहता तो 105 गावामध्ये पोहोचावा अशी आशा ही यावेळी संजूबाबा गायकवाड यांनी व्यक्त केली। राजेंद्र शेठ राजपुरे यावेळी म्हणाले, आपल्या मातीतील एक उद्योजक परदेशात जाऊन मोठा होतो, पण जन्मभूमीला न विसरता आपल्या गावची नव्हे तर समाजाची उभारणी करण्यासाठी मेहनत घेत असेल तर त्याच्या पाठीवर थाप मारणे हे आपले कर्तव्य आहे। चंदन चव्हाण यांचे कार्य इतरांना प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगितले। दाभेमोहन ग्रामस्थ व युवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश शिंदे यांनी केले तर विठ्ठल चव्हाण यांनी आभार मानले। एजे 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रविकांत बेलोशे, पाचगणी, महाबळेश्वर। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।